खरं तर महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये आपण सविस्तर आणि महत्त्वाच्या बातम्या पाहूयात। सुरुवातीला बातमी मुंबईतल्या विधान भवनाजवळ असलेल्या मनोरा आमदार निवासाचा पुनर्विकासाचा प्रश्न अखेरीस मार्गी लागलाय। या आमदार निवासाच्या नूतनीकरणाचं भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडतंय। जुलै 2017 मध्ये मनोरा आमदार निवासाच्या इमारती पाडून या ठिकाणी भव्य टॉवर उभारण्याचा निर्णय घेतला गेला आणि जुन्या इमारती पाडल्यानंतर जुलै 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना नव्या इमारती बांधण्यासाठी भूमिपूजन करण्यात आलं। मात्र त्यानंतर आजपर्यंत मनोरा आमदार निवासाच्या पुनर्विकासाची एकही वीट रचली गेली नाही आणि कोनशिलेचं देखील अनावरण करावं अशी सर्व महनीय व्यक्तींना विनंती। मात्र आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या आणि इतर मंत्रिमंडळाच्या हस्ते या आमदार निवासाचं भूमिपूजन होत आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते हा कार्यक्रम सध्या मुंबईमध्ये सुरू आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये त्याचीच ही थेट दृश्य आपण पाहतोय। मुंबईच्या आमदार निवासाचं भूमिपूजन मुंबईच्या विधान भवनाजवळ असलेल्या मनोरा आमदार निवासाचा पुनर्विकासाचा प्रश्न आता मार्गी लागतोय। थेट जाऊयात, आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत। प्रणाली, गेल्या काही वर्षांपासून रखडलेलं हे काम आता त्याचं भूमिपूजन होत आहे का? या सविस्तर कार्यक्रमाबद्दल मॅजेस्टिक आमदार निवास गेले काही वर्ष आपल्याला माहिती होतं की बंद करण्यात आलेलं होतं। यामध्ये काही दुर्घटना हळूहळू घडायला लागलेल्या होत्या। हे बांधकाम जुनं 1909 जवळपास 100 वर्षांपूर्वी हे बांधकाम झालेलं होतं। त्यामुळं हा जो मॅजेस्टिक आमदार निवास आहे हा बंद करण्यात आलेला होता गेले 2-3 वर्ष आणि त्यानंतर आज आता याचं भूमिपूजन केलं जाणार आहे। कारण ही एक जुनी वास्तू आहे, त्यामुळं या वास्तूच्या पुनर्बांधणीसाठी किंवा अनेक अडचणी येणार होत्या। कारण जसं मी म्हणाले 100 वर्षांमध्ये जुनी इमारत असल्यामुळे आणि थोडीशी हिस्टॉरिकल इमारत असल्यामुळे तिच्या पुनर्बांधणीच्या मार्गात काही अडचणी असल्या त्या अडचणी सगळ्या संपूर्ण दूर करून आता त्याचा पुनर्विकास केला जाणार आहे। याच कार्यक्रमासाठी म्हणजे आज त्याचं भूमिपूजन आहे आणि त्या कार्यक्रमासाठी आपण पाहतो आहोत की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार, सभापती राहुल नार्वेकर हे अध्यक्ष या ठिकाणी पोहोचलेले आपण बघतोय। या कार्यक्रमाचं भूमिपूजन जे आहे या आमदार निवासाच्या पुनर्बांधणीचं भूमिपूजन करण्यात आलेलं आहे। जी प्रणाली, आपण हे दृश्य दाखवतोय प्रेक्षकांना। मुंबईच्या विधान भवनाजवळ असलेल्या आमदार निवासाच्या नूतनीकरणाचं भूमिपूजन सध्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांच्या हस्ते सुरू आहे। मनोरा आमदार निवास नूतनीकरणाचं भूमिपूजन विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे सुद्धा उपस्थित आहेत। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्यासोबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर देखील आणि त्यासोबत इतर काही नेते मंडळी, मंत्रिमंडळ, काही आमदार या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। कारण गेल्या 4 ते 5 वर्षांपासून हे काम रखडलेलं आहे। 2017 मध्ये खरं तर मनोरा आमदार निवासाच्या इमारती पाडल्या गेल्या आणि इथे आता भव्य टॉवर उभारण्याचा निर्णय झाला फक्त। मात्र जुन्या इमारती पाडल्यानंतर 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी नव्या इमारती बांधण्यासाठी भूमिपूजन करण्यात आलं होतं। मात्र त्यानंतर आजपर्यंत काहीही काम झालं नव्हतं आणि आता या नूतनीकरणाचं भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडतंय। यानंतर या कार्यक्रमाचं प्रेझेंटेशन हा कार्यक्रम पुन्हा जाऊयात, प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेतच। प्रणाली, बरेचसे आमदार तिथे उपस्थित असतील, मात्र 2019ला तिथं या सगळ्या कामाला मंजुरी मिळाली, मात्र तरी देखील 23 पर्यंत काहीच काम झालं नाही, असं का? आपल्याला माहिती आहे की दरम्यानच्या काळामध्ये मी जसं म्हणाले की ही एक ऐतिहासिक इमारत आहे, जुनी बांधकाम असलेली इमारत आहे आणि त्यामुळे त्यामध्ये अनेक कारण ती ऐतिहासिक स्वरूपाची इमारत असल्यामुळे कशा पद्धतीने पुनर्विकास व्हावा या संदर्भात अनेक आपण बघतो आहोत की नेमकी इमारत कशी होणार आहे, जीर्णोद्धार कशा पद्धतीनं सुरू होणार आहे, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण बघणार आहोत।
मुळात आपण जर बघितलं 2017ला त्याचा प्लॅन तयार करण्यात आला होता. कारण अंडरग्राऊंड मेट्रो ज्यावेळेला मुंबईच्या या शहर परिसरामध्ये हार्ट ऑफ द सिटी जिथं मंत्रालय आणि आमदार निवास किंवा इतर सगळ्या पक्षांची कार्यालय होती, या ठिकाणी आपल्याला माहिती की अंडरग्राऊंड मेट्रोचं रेल्वे स्थानक होणार आहे आणि त्यासाठी आजूबाजूचा परिसर जो तो मोठ्या प्रमाणावर रिकामा करण्यात आला होता. पण दरम्यानच्याच काळामध्ये याच मनोरा आमदार निवासामध्ये काही ठिकाणी स्लॅबचं काही पाट कोसळल्याच्या घटना घडलेल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर आमदारांसाठी ही वास्तू जी आहे ती बंद करण्यात आली. कारण हे आमदारांचं आमदार निवास आहे आणि ते पूर्णपणे बंद करण्यात आलेलं होतं. परंतु त्यानंतर अनेक अडचणी निर्माण झाल्या. आमदारांना राहण्यासाठीची जागा व्यवस्थित उपलब्ध होत नव्हती, पुरेशी नव्हती आणि त्यामुळे याचा खरं तर लवकरात लवकर जीर्णोद्धार होणं खूप गरजेचं होतं. परंतु तरी जर आपण बघितलं तर त्याला वेळ लागला. कारण दरम्यान कोरोना कालावधी सुद्धा आला. त्याचबरोबर मी जसं म्हणाले ऐतिहासिक इमारत मध्ये मोडत असल्यामुळं तिचा पुनर्विकास कसा व्हावा यामध्ये सुद्धा अडचण येतात. आता एक चित्रफित दाखवली जाते, आपण ती बघू नेमकं कशा पद्धतीने तो होणार आहे. प्रणाली, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. तर हा कार्यक्रम सध्या मुंबईमध्ये सुरू आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून आमदार निवासाचं रखडलेलं काम आणि आमदार निवासाच्या नूतनीकरणाचं भूमिपूजन करण्यात आलं नुकतंच. आणि आता पुढच्या बातम्यांकडे वळूयात. मानहानीच्या खटल्यामध्ये 2 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर लोकसभा सचिवालयानं राहुल गांधींची खासदारकी रद्द केली आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींच्या पाठीशी असल्याचं सांगत केंद्र सरकारवरती तिखट शब्दात टीका केली. मात्र यानंतर काही काँग्रेस नेत्यांनी राहुल गांधी आणि वीर सावरकर यांची तुलना केली आहे. यावरून सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेस नेत्यांना खडे बोल सुनावण्यात आले. राहुल गांधींना न्यायालयानं माफी मागण्याचा पर्याय दिलेला होता, मात्र माफी मागायला ते काही सावरकर नाहीत असं वक्तव्य काही काँग्रेस नेत्यांनी केलं. यावरून सामनामधून हल्लाबोल करण्यात आलाय. काँग्रेस नेत्यांनी असे अकलेचे तारे तोडू नयेत, गांधी भक्तांनी मोदींच्या अंधभक्तांप्रमाणे वागू नये असे खडे बोल सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेस नेत्यांना सुनावण्यात आलेत. दरम्यान उद्धव ठाकरेंनी काल काय वक्तव्य केलं होतं ते आपण ऐकूयात. राहुल गांधी यांची खासदारकी अखेर रद्द करण्यात आली आणि यावरती उद्धव ठाकरे म्हणालेत की चोराला चोर म्हणणं हा आपल्या देशामध्ये गुन्हा ठरलाय. चोर आणि देश लुटणारे आज देखील मोकळे आहेत आणि राहुल गांधी यांना शिक्षा ठोठावली गेली. लोकशाहीचे हे सरळ हत्याकांड आहे आणि सर्व सरकारी यंत्रणा दबावाखाली आहेत. हुकुमशाहीच्या अंताची ही सुरुवात आहे. फक्त लढाईला दिशा द्यावी लागेल असं उद्धव ठाकरे म्हणाले. तर राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेसचे पदाधिकारी आक्रमक झालेत आणि आज राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काँग्रेसच्या वतीनं आंदोलन केलं जाणार आहे. त्याचसोबत काँग्रेस आमदार विधान भवनामध्ये आक्रमक असतील, काळी फीत बांधून ते कामकाजामध्ये सहभागी होणार आहेत. त्याचसोबत राहुल गांधींवरती झालेल्या कारवाईचा निषेध ते करतील. राज्यभर भाजपच्या वतीनं राहुल गांधींच्या विरोधात आंदोलन केलं जाणार आहे आणि राहुल गांधी यांनी माफी मागावी यासाठी भाजपकडून राज्यभर आंदोलन केलं जाणार आहे. एकीकडे राहुल गांधींच्या समर्थनार्थ काँग्रेसचं आंदोलन तर दुसरीकडे राहुल गांधींच्या विरोधात भाजप देखील रस्त्यावरती उतरली आहे. राहुल गांधींचं वक्तव्य हे अतिशय मिळमिळीत आहे असं म्हणावं लागेल. इतक्या खालच्या पातळीवर जाऊन जातीय द्वेष निर्माण होईल, वांशिक भेदभाव निर्माण होईल आणि हिंसेला प्रेरणा देईल अशा प्रकारची वक्तव्य किंवा एखाद्याची मानहानी होईल, अत्यंत खालच्या गलिच्छ पातळीवर मानहानी होईल अशा प्रकारची वक्तव्य सातत्यानं होत आहेत आणि त्या सगळ्याकडे दुर्लक्ष करून केवळ अशा प्रकारचं वक्तव्य केलं म्हणून एखाद्याचा सभागृहामध्ये बोलण्याचा म्हणजे लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीला त्याचं सदस्यत्व रद्द करणं हे चुकीचं आहे असं माझं स्पष्ट मत आहे. तर चोरों का सरनेम मोदी क्यों होता है या वादग्रस्त वक्तव्यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना सुरत सत्र न्यायालयानं 2 वर्षांची शिक्षा सुनावली आणि राहुल गांधींना खासदारकी गमवावी लागली. राहुल गांधी यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेच्या निषेधार्थ काँग्रेसचे नेते आक्रमक झालेत.
यानंतर आज स्वतः राहुल गांधी पत्रकारांसमोर येणार आहेत. काँग्रेस मुख्यालयात राहुल गांधी यांची दुपारी पत्रकार परिषद होणार आहे आणि त्यामुळे राहुल गांधी आज काय बोलणार, कुणावरती निशाणा साधणार याची उत्सुकता लागून धरली आहे. तुझाच पुढची बातमी ती म्हणजे राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आणि अनेक मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर कायदा आणि सुव्यवस्थेवरून सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली आहे, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून त्याला उत्तर दिलं जाईल. यावेळी ठाकरे सरकारच्या काळात सुद्धा झालेल्या घटनांचा संदर्भ दिला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावरून मोठ्या प्रमाणात सभागृहामध्ये वाद होण्याची शक्यता असून 293 अन्वये मुंबईच्या विकासावरती चर्चा करताना विरोधकांनी अनेक आरोप सत्ताधारी पक्षावर केलेत. सत्ताधारी आमदारांनी मागच्या सरकारच्या काळातील निर्णयावर सुद्धा आरोप केलेले आहेत. या सगळ्यावरती मुख्यमंत्री उत्तर देणार आहेत. त्यामुळे याही ठिकाणी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पाहायला मिळतील. हिवाळी अधिवेशनात विरोधकांच्या चर्चेविना लोकायुक्त बिल विधानसभेमध्ये पास झाल्यानंतर आज विधान परिषदेमध्ये लोकायुक्त सुधारित बिल मांडण्यात येणार आहे आणि मग अधिवेशनाचं सूप वाजेल. मुंबईतल्या टँकर माफियांच्या माध्यमातून पाणी पुरवठ्यामध्ये सुमारे 10,000 कोटींचा गैरव्यवहार होत असल्याच्या आरोपांची पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांमार्फत चौकशी करण्याची घोषणा मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत केली. भाजपचे आशिष शेलार यांनी मुंबईतल्या पाणी प्रश्नावरती लक्षवेधी मांडली आणि शहरात समान पाणी वाटपाबाबतचा समितीचा अहवाल महानगरपालिकेकडून तत्काळ मागवण्यात येईल. वाया जाणाऱ्या पाण्याचा उपयोग मुंबईकरांसाठी करण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात येईल असं देखील सामंत म्हणाले. एका वॉटरवेल मधनं एका वर्षाला 80 कोटी रुपयाची पाणी चोरी होते. अध्यक्ष महोदय, मुंबई शहरामध्ये 19,000 वॉटरवेल मध्ये जवळजवळ 10,000 कोटीचा वार्षिक व्यवसाय होतो आणि त्याचा सगळा पैसा हे पाणी चोर, पाणी टँकर कंत्राटदार किंवा अन्य लोक घेतात. महापालिकेला ना रेव्हेन्यू मिळत, मुंबईकरांना वेळेत पाणी पण मिळत नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, तिसरी माझी मागणी आहे की या पद्धतीने पाणी माफिया, पाणी टँकरचा व्यवसाय, 10,000 कोटीचा असलेला व्यवहार, याच्यावर चौकशी समिती नेमणार का? टँकर माफियांच्या बाबतीमध्ये सन्मान्य सदस्यांनी सांगितलं आणि त्याच्यासाठी एक समिती नेमा असं सांगितलं, चौकशी समिती. तर ती देखील चौकशी समिती ऍडिशनल कमिशनर यांच्या अध्यक्षतेखाली नेमली जाईल आणि जे वाया जाणारं पाणी आहे, हे वाया जाणारं पाणी हे वाया न जाता त्याचं युटिलायझेशन मुंबईकरांसाठी कशा पद्धतीनं करता येईल यासाठी एक नियोजनबद्ध आराखडा तयार केला जाईल. पुढची बातमी, कृष्णा नदीवरच्या प्रदूषणाविरोधात सांगलीकर तर रस्त्यावरती उतरलेत आणि सांगलीकरांनी नदी प्रदूषणाविरोधात मानवी साखळी करून आंदोलन केलंय. सांगलीचे आयर्विन पुलापासून पालिकेपर्यंत हे साखळी आंदोलन करण्यात येत आहे आणि या आंदोलनामध्ये सामान्य नागरिकांसह व्यापारी, फेरीवाले, विद्यार्थी आणि महिला देखील सहभागी झालेत. कृष्णा नदीमध्ये अनेक कारखान्यांचं रासायनिक आणि मळी मिश्रित पाणी सोडलं जातं आणि प्रदूषणामुळे नुकताच लाखो मासे मृत्युमुखी पडल्याचा देखील प्रकार घडला होता आणि त्यामुळे नदी प्रदूषण मुक्त व्हावी या मागणीसाठी सर्वच घटक आज सांगलीमध्ये एकवटलेत. सरकार येऊ दे, सांगलीकरांच्या माती, अशुद्ध पाणी आणि प्रदूषित पाणी पिण्याचीच वेळ आलेली आहे. सगळ्या राज्यकर्त्यांनी एकतर सांगलीचे पाणी स्वच्छ प्यावे, नाही तर स्वतःच्या घरातले फिल्टर काढून कृष्णेचं पाणी पिऊन दाखवावं, अशी वाईट परिस्थिती सांगलीकरांच्यावर आलेली आहे. या बाबतीमध्ये सगळ्याच पक्षाचे राजकीय नेत्यांनी सांगलीकरांच्यावर अन्याय केलेला आहे. महापालिकेच्या कराच्या माध्यमातून लाखो रुपये गोळा करून सुद्धा महापालिका साध्या सुविधा सुद्धा पुरवू शकत नाही. कृष्णा प्रदूषण मुक्तीसाठी आज सांगलीकर रस्त्यावर उतरलेले आणि एकवटले. आपण पाहू शकता, मानवी सकाळी करून वेगवेगळे संघटना पदाधिकारी, राजकीय लोक या कृष्णा प्रदूषण मुक्तीसाठी रस्त्यावर उतरले. आपल्यासोबत काही लोक पण आहेत. सांगलीकर रस्त्यावर उतरलेत कारण जे पाणी जे आहे हे जवळजवळ 60% वर विषच आहे. हे सगळ्या समाजातल्या लोकांना, गोरगरिबांना ते विष पाजलं जाते सांगलीच्या जनतेला. तर ह्यासाठी हे आज जी जनता जी सांगलीची आहे ती आज रस्त्यावर उतरलेली आहे की नदी प्रदूषण टाळावं म्हणून. आपल्यासोबत माझे खासदार राजू शेट्टी सुद्धा उतरले तर रस्त्यावर. त्यांच्याकडून जाणून काय तुमचं म्हणणार, कशा पद्धतीने प्रदूषण मुक्त केलं पाहिजे? सातत्यानं नद्यांचं होणारं प्रदूषण हा एक चिंताजनक विषय बनलेला आहे. कृष्णा असेल, पंचगंगा असेल, वारणा असेल,
या नद्यामध्ये औद्योगिक सांडपाणी आणि शहरातलं सांडपाणी हे बिनदिक्कतपणे प्रक्रिया न करता सोडल्यामुळं मानवी आरोग्याला तर धोका निर्माण झालेला आहेच, पण नद्यामध्ये असणारे जे जलचर प्राणी आहेत, मासे आहेत, यांच्याही जीविताला धोका झालेला आहे. मध्यंतरी 8-10 वर्षापूर्वी इचलकरंजीमध्ये काविळीच्या साथीनं जवळपास 40-45 लोकांचा मृत्यू झालेला होता. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असताना खरं तर प्रदूषण नियंत्रण मंडळ झोपा काढत आहे, त्याच्यावर नियंत्रण ठेवत नाही. प्रत्येक गोष्टीसाठी एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स लागतो. मग कसं काय ह्या सगळ्या प्रकल्पांना क्लिअरन्स कसा काय दिला गेला आणि मग का त्याच्यावर नियंत्रण आणलं जात नाही, हा खरा सवाल आहे. नक्कीच सांगलीकर जनता आता रस्त्यावर उतरली आहे. वेळ प्रसंगी आझाद मैदानावर जाऊ पण कृष्णामध्ये प्रदूषण मुक्तीसाठी आंदोलन आता सुरुवात झालेलं आहे. व्हिडिओ सुजीसह आसिफ मुरसल, न्यूज 18 लोकमत, सांगली. यानंतर थेट जाऊयात खासदार संजय राऊत बोलतायत तिथे. तर या भागातल्या शिवसैनिकांमध्ये आणि शिवसेना प्रेमी जनतेमध्ये प्रचंड चीड निर्माण झालेली आहे. तो उद्रेक तुम्हाला या सभेतून दिसेल. या क्षणी साधारण लाखाची सभा होईल असं चित्र आहे, पण सभेचा उत्साह पाहता यापेक्षाही जास्त मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी या सभेला होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना ऐकण्यासाठी, त्यांचे विचार समजून घेण्यासाठी, महाराष्ट्रातील आणि देशातील राजकीय परिस्थितीवरचे त्यांचे भाष्य ऐकण्यासाठी इकडली जनता फार उत्सुक आहे. आम्ही गेले 2 दिवसापासून इकडे आहोत सगळे. जो लोकांचा उत्साह दिसतोय, प्रतिसाद दिसतोय, ती खरी शिवसेना आहे. आणि त्या शिवसेनेचं रूप हे मालेगावातील जनतेला पाहता येईल. उद्धव ठाकरे उद्या संध्याकाळी 5 वाजता मालेगावला पोहोचतील. त्यांच्याबरोबर रश्मी ठाकरे सुद्धा आहेत. शिवसेनेचे सगळे प्रमुख पदाधिकारी उत्तर महाराष्ट्राचे इथे पोहोचलेले आहेत. शिवसेनेचे अनेक प्रमुख नेते उद्यापर्यंत इकडे पोहोचतील. सभा जरी मालेगावात असली, सभा उत्तर महाराष्ट्रात असली, तरी ती सभा अख्ख्या महाराष्ट्राची असं मी मानतो. कारण या मालेगावातून उद्या जो संदेश जाईल, तो संदेश महाराष्ट्राला जाईल, देशालाही जाईल. ज्या प्रकारच्या घटना देशात आणि राज्यात घडत आहेत कालपासून आपण पाहिलं असेल, त्या पाहता या देशात लोकशाही अजिबात राहिलेली नाही. विरोधी पक्षाला अजिबात स्थान मिळू द्यायचं नाही. विरोधी पक्ष संपून टाकायचा, लोकशाही नष्ट करायची. जी आपल्या विरोधामध्ये आवाज उठवतील, जे सत्य बोलतील, त्यांना न्यायालय, तपास यंत्रणा यांच्या माध्यमातून नष्ट करायचं. अशा प्रकारचं एक दळभद्री राजकारण या देशात आणि या राज्यातही सुरू आहे. कालच मी ऐकलं की या राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे हे विधानसभेत सांगत होते, आम्हाला खोकेवाले का बोलता, आम्हाला मिंदे का बोलता. हा प्रश्न त्यांनी स्वतःच्या मनाला विचारला पाहिजे की लोक आपल्याला मिंदे आणि खोकेवाले का म्हणतात. अख्ख्या महाराष्ट्रात, देशात तुमची का छिथू होते आहे. आणि ही छिथू जर तुम्हाला नष्ट करायची असेल तर एकच पर्याय, तुम्ही निवडणुकांना सामोरं जा. ज्या शिवसेनेच्या ताकदीवर, ज्या ठाकरे नामावर तुम्ही निवडून आलेला आहात, तुम्ही त्यांच्याशी जी बेईमानी केली आहे त्याच्यामुळे लोक तुमच्यावर चिडलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही शहाणे असाल आणि खरोखर इमानदार असाल आणि खरोखर तुम्ही क्रांती किंवा बंड केला असं जे म्हणताय ते खरं असेल तर राजीनामे द्या आणि निवडणुकांना सामोरे जा. मग खरी शिवसेना कोणती आणि खोकेवाल्यांची कोणती हे स्पष्ट होईल. बोला. आजच्या सामनाच्या अग्रलेखातून आपण मोदी भक्तांप्रमाणे गांधी भक्तांना देखील सुनावलेलं आहे. नेमकं काय म्हणायचं होतं आणि काय संदेश या निमित्तानं काँग्रेसच्या? नाही, भक्त ही अंधभक्ती असू नये, जी आता गेल्या काही वर्षापासून मोदी यांची अंधभक्ती या देशात निर्माण झालेली आहे.
मी विशेषतः सावरकरांचा उल्लेख केलेला आहे आणि आमच्यावरती कोणी किती टीका केली तरी आमचं सावरकर प्रेम काय नष्ट होणार, कमी होणार नाही. वीर सावरकरांना ज्या परिस्थितीत शिक्षा झाली तेव्हा त्यांना अपिलाची संधीच नव्हती. तेव्हाचा कायदा इंग्रजांचा कायदा होता. त्याच्यामुळे सावरकरांची तुलना कधी कोणाशी करू नये. शिवसेना ते सहन करणार नाही. आम्ही वीर सावरकरांचे भक्त आहोत, वाटलंच अंधभक्त म्हणा, पण ते आहोत आणि ते राहणार. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये सावरकरांविषयीची आमची आस्था, प्रेम, आदर हा राहील. पण त्या अग्रलेखामध्ये सावरकरांचा उल्लेख करून कुठेतरी तुलना करण्याचा प्रयत्न झाला असे टीका होते. नाही, मी असं म्हणत नाही. वीर सावरकर हे वीर सावरकर आहेत. राहुल गांधी यांना जेव्हा शिक्षा ठोठावली आणि त्यांनी काही माफी मागण्यास नकार दिला, ही चांगली गोष्ट. आम्ही तरी कुठे माफी मागितली? आम्ही तुरुंगात गेलो. आम्हालाही माफी मागून सुटता आला असतं. आम्हालाही गुडघे टेकले असते आम्ही या मेंदे गटापुढे किंवा भारतीय जनता पक्षापुढे, तर आम्हाला तुरुंगात जाणं आमचं टळलं असतं किंवा आमच्यावर हात टळलं. ज्या पद्धतीनं आमच्यावर खटले टाकून आम्हाला जेलीस आणलं जातं सगळ्यात बाबतीत, त्यातून आम्हाला सुटका करता आली असती. पण आम्ही तुरुंगाचा मार्ग स्वीकारला. त्याच्यामुळे अनेक लोक आहेत की जे झुकत नाहीत, वाकत नाहीत, गुडघे टेकत नाहीत. त्याच्यामध्ये एक राहुल गांधी आता आहेत की जे परिस्थितीला सामोरं जात आहेत आणि नक्कीच आम्हाला त्यांच्याविषयी प्रेम आहे की अशा जुलमी सरकारपुढे त्यांनी झुकण्यास नकार दिला आणि आपलं लोकसभेचं सदस्यत्व गमावलं. उद्या मालेगावमध्ये सभा होती आणि इथे हिंदुत्वाचा मुद्दा महत्वाचा असणार आहे. या सभेला अनेक मुस्लिम संघटनांनाही निमंत्रण देण्यात आलं हो, आहे ना. त्यामुळे उद्याच्या सभेमध्ये हिंदुत्वाचा का नाही घेणार? या देशातला मुसलमान हा प्रखर राष्ट्रभक्त मुसलमान आहे. ज्या प्रकारे आज मोदी आणि त्यांचा पक्ष या देशाच्या लोकशाहीला मारक अशी भूमिका घेत आहेत, ते हिंदुत्व नाही. हा हिंदुस्थान खतम करण्याचा, हिंदुस्थान आपल्या मुठीत ठेवण्याचा, हिंदुस्थानवरती आपली मालकी इंग्रजांप्रमाणे निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न म्हणजे हिंदुत्व असं मानत नाही. हा देश सगळ्यांचा आहे. या देशात सगळ्या जाती धर्मांना स्थान आहे. हिंदुत्व ही आमची संस्कृती आणि संस्कार आहे, ती राहणार. हिंदुत्व आमचं राष्ट्रीयत्व, ते राहणार आणि त्यास कोणाचाही विरोध असण्याचं कारण नाही. मालेगावच्या सभेला मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव येत आहेत, त्यांचं स्वागत आहे. सर, क्या इसीलिए मालेगांव शहर में उर्दू में बोर्ड लगाए गए, साहिब के नाम किया गया, अली जनाब लिखा गया, उर्दू में तो क्या हो गया? की गई, तो क्या कहेंगे आप? हम किसी भाषा के या धर्म के खिलाफ कभी नहीं थे. बाला साहब ठाकरे जी ने, शिवसेना ने हमेशा एक ही भूमिका ली है, चाहे हिंदू हो या चाहे मुसलमान हो, चाहे किसी जात धर्म का हो. जो इस देश के खिलाफ काम करते हैं उसके खिलाफ हम रहेंगे. आप यहां रहकर किसी और देश के गुणगान करेंगे तो आप देशभक्त नहीं कहे जाते, चाहे फिर हिंदू हो चाहे मुसलमान हो. आज भारतीय जनता पार्टी या और जो लोग हैं, जिस तरह से इस देश की जनता को, राष्ट्रभक्त जनता को खत्म करने की कोशिश कर रही है, मैं मानता नहीं कि वो राष्ट्रभक्ति का काम है. जिस तरह से आपके खिलाफ आवाज उठाने वाले राहुल गांधी की लोकसभा की मेंबरशिप को खत्म कर दिया, तो एक प्रकार की गुलामी की शुरुआत है. मैं उसे हिंदुत्व नहीं मानता हूं, मैं उसे देशभक्ति नहीं मानता हूं, मैं इसे लोकतंत्र की रक्षा चौकीदार नहीं मानता. सर, पण शिवसेना प्रखर हिंदुत्ववादी संघटना म्हणून ओळखली जाते. मग काय झालं? मागे पण उर्दूमध्ये काही कॅलेंडर छापले होते, त्यावेळेस टीका झाली. आज तर सगळेच उर्दू भाषा. या देशामध्ये जनाब म्हटलं म्हणून काय झालं? आमचे बॅरिस्टर अंतुले साहेब होते, आम्ही त्यांना जनाबच म्हणायचो. जनाब अंतुले साहेब. प्रत्येकाची भाषा आहे. या देशामध्ये उर्दूवरती बंदी आली आहे का? या देशामध्ये अनेक साहित्यिक, कवी, लेखक यांनी हा देश समृद्ध केलेला आहे. कैफी आजमी पासून मजरू सुलतानपुरी, शाहीर लुधियानवी असतील, फिराक गोरखपुरी असतील. म्हणून काय झालं? पण भाषा आहे ना. जावेद अख्तरचं उदाहरण काल कोणी दिलं? सगळ्यात आधी जावेद अख्तरचं अभिनंदन दैनिक सामनातून करण्यात आलं आणि जावेद अख्तर उर्दूमधून लिहितात, गुलजार उर्दूमधून लिहितात. तर मला तुम्ही अजिबात त्याच्याविषयी काय सांगू नका. या देशातले अनेक साहित्यिक आणि कवी मोठे आजही त्यांची भाषा उर्दू आहे आणि ते उर्दूतून लिहितात
जावेद साहेब असतील, स्वतः गुलजार. नाही, पण मग हा बदल जाणवतोय लोकांना. अजिबात नाही बदल हा. आधी नव्हते ना सर असे होर्डिंग? आम्ही असेच आहोत. नाही, असे होर्डिंग मालेगावमध्ये आम्ही फार कमी वेळा आलोय. मालेगावमध्ये आम्ही फार कमी वेळा आलोय. या देशातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना असं वाटतंय की शिवसेनेचं नेतृत्व स्वीकारलं पाहिजे. जर या देशामध्ये लोकशाही आणि स्वातंत्र्य टिकवायचं असेल तर माननीय उद्धव ठाकरे यांचं एक जे नेतृत्व आहे सगळ्यांना सांभाळून घेणार, त्यांच्या मागे आपण उभं राहायला पाहिजे. जर या देशातल्या मुस्लिम बांधवांना वाटत असेल की उद्धव ठाकरे माझे नेते आहेत, त्याच्यात चुकीचं काय? कोणाच्या पोटात दुखण्याचं कारण नाही. त्यांनी फक्त का मोदींनाच नेता मानावं का? पण मग आधी कमी आले, आता येण्याची गरज का भासली मालेगावमध्ये? आता येण्याची गरज का गरज भासली म्हणजे मालेगाव महाराष्ट्रात नाही का? मालेगाव महाराष्ट्रातच आहे. मालेगावमध्ये शिवसेनेचे आमदार निवडून आलेले आहेत. आता ते त्यांनी पलायन केलं, रुग्णाला पाय लावून सोडून द्या, पण मालेगाव हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. हे तुम्हाला भविष्यात दिसेल. या मालेगावचे पुढले आमदार अद्वैत हिरे असतील. साहेब, आपण एक टीजर केलेला आहे, त्यामध्ये म्हटलं की गद्दार गेले आणि हिरे सापडले, परंतु हे हिरे पण आधी इतर पक्षांमध्ये जाऊन ठीक आहे, तर हा काय प्रश्न नाहीये. संभाजीराजे देसाई आणि अजय गोगावले यांचा हा काय चर्चेचा विषय नाही. तर राहुल गांधी यांच्या संदर्भाची कारवाई झाली, त्यानंतर काँग्रेसमध्ये असा एक विचार चालू आहे की सर्वच खासदारांनी राजीनामा द्यायला पाहिजे काँग्रेसच्या. आपल्याला हे पाऊल योग्य वाटतं? त्याच्यावरती आता मी दिल्लीत जाईन आणि आम्ही चर्चा करू सगळे एकत्र बसून. नक्कीच सगळ्यांनी एकत्र येऊन त्याच्यावर निर्णय घेणं गरजेचं आहे. राहुल गांधी यांची ज्या पद्धतीनं त्यांच्यावर कारवाई झाली हा सरळ सरळ लोकशाहीवरचा आघात आहे. अशा प्रकरणामध्ये कधी कोणाला शिक्षाच होत नाही. माझ्यावरती 17 डिफेमेशनचे खटले सुरू आहेत. आम्ही टाकतो, आमच्यावर पण चालू आहे. बाळासाहेब ठाकरेंवरती पण हे खटले चाललेले आहेत. पण अशा प्रकारे इतक्या घाईनं निर्णय देणारा न्यायमूर्ती आणि न्यायालय हे मी प्रथमच पाहिलं आहे. फक्त राहुल गांधी यांना धडा शिकवायचा, त्यांना बोलू द्यायचं नाही संसदेमध्ये, यासाठी घेतलेला निर्णय आहे. हा देश हुकुमशाहीकडे पोचलेला आहे. मागच्या तुम्ही आता बोलला की उद्याच्या उद्धव ठाकरेंच्या भाषणाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे. नेमकं ठाकरेंच्या निशाणावरती कोण असणार आहेत? कारण 2 दिवसांपूर्वी राज ठाकरेंच्या निशाणावरती उद्धव ठाकरे होते. बघा, राज ठाकरे असतील, नारायण राणे असतील, एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, या सगळ्यांच्या निशाण्यावरती कायम उद्धव ठाकरेच राहिले. इतकं त्यांचं नेतृत्व मोठं आहे. तुम्हाला गेल्या 18-20 वर्षात दुसरा काही विषय सापडला नाही उद्धव ठाकरे यांच्याशिवाय. तुम्ही तुमचा पक्ष किती वाढवला, तुम्ही तुमच्या पक्षाचे आमदार खासदार किती निवडून आणले. एकनाथ शिंदे यांनी स्वतःचा पक्ष काढावा आणि स्वतःचे 5 आमदार निवडून आणावे. एकनाथ शिंदे यांनी जी शिवसेना चोरली आहे, इलेक्शन कमिशनशी संगनमत करून, चोराला चोर साथीदार जो असतो बरं का, त्यांनी स्वतः निवडणुकीला सगळ्यांना घेऊन उतरावं आणि मग स्वतःची ताकद अजमावावी. आमची ताकद चोरून तुम्ही स्वतःची ताकद दाखवू नका. राज ठाकरे यांचा पक्ष 18 वर्ष होऊन गेले. तुम्ही तुमच्या पक्षाविषयी बोला. उद्धव ठाकरे जुने झाले. आजही नारायण राणेंना उद्धव ठाकरेंवरती बोलावं लागतं. एकनाथ शिंदेना उद्धव ठाकरेंवरती बोलावं लागतं. राज ठाकरे उद्धव ठाकरेंशिवाय त्यांची रेकॉर्ड पुढे जात नाही. देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंच्या पुढे जात नाही. याचा अर्थ असा आहे की या सगळ्या लोकांच्या मनात उद्धव ठाकरे यांच्याविषयी मनात प्रचंड भीती आणि दहशत आहे की हा नेता ही शिवसेना घेऊन पुढे जाईल आणि आम्हाला घरी बसवेल. नाही, पण सगळेजण एका व्यक्तीविषयी बोलतात, काहीतरी चुकत असेल. सगळे लोक मोदीविषयी बोलतात, त्याचे चुकत नाही का? काहीतरी असेल ना उद्धव ठाकरेंमध्ये. ती शक्ती बाळासाहेब ठाकरेंची असेल, पण आहे ना. आम्ही सगळे बाळासाहेब ठाकरेंचे पाईक आहोत म्हणून उद्धव ठाकरेंबरोबर आहोत. सर, वायनाडमध्ये पोटनिवडणूक घेण्याची देखील शक्यता, ज्या घाईघाईने लोकसभा आता ऍक्टिव्ह झालेली आहे सचिवालय, तिकडे पोटनिवडणूक घेण्याची पण शक्यता वाटते. हो, नक्कीच घाईघाईने घेतलेल्या आहे निवडणुका. अशा वेळेला लोकसभा सचिवालय आणि इलेक्शन कमिशनला नको तितकी घाई असते. इतर बाबतीत त्यांना घाई नसते. हे चोर आणि लफंगी आणि फ्रॉड लोक आहेत. ज्या घाईघाईनं त्यांनी लोकसभेतलं शिवसेनेचं संसदीय कार्यालय मिंदे गटाच्या हातात दिलं, हा काय प्रकार आहे? हा सुद्धा तोच एक फ्रॉडचाच प्रकार आहे ना.
ज्या निवडणूक आयोगाच्या निकालाविरुद्ध आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका केलेली आहे, तो निकाल लागायचा असताना सुद्धा आमचं पक्षाचं कार्यालय माझं तिकडलं संसदीय नेतेपद हे काढून तुम्ही दुसऱ्यांना देता, याचा अर्थ तुम्ही विकले गेलेले लोक आहात. तुमच्याविषयी काय बोलणार? तुम्ही काय लोकशाहीचे रक्षण करणार? तर अग्रलेखामध्ये देखील म्हटलंय सामनाच्या की चोराला चोर म्हणणं हा गुन्हा झालाय. कोण चोर वाटतंय? चोर कोण वाटतंय? मालेगावात पण चोर आहेत. कोण? 175 कोटी गिरणा मोसम साखर कारखाना त्याच्या नावावर गोळा केले शेतकऱ्यांचे. तो कारखाना कुठे आहे? ते पैसे कुठे आहेत? त्या पैशाचा हिशोब कुठे आहे? आता चोराला चोर म्हणणार. महाराष्ट्रामध्ये या लोकांनी इलेक्शन कमिशनच्या हातात हात घालून शिवसेना चोरली, ते चोरच आहेत. दिल्लीमध्ये गौतम अडाणी या चोरावर बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा आमचा आवाज बंद केला, राहुल गांधीची खासदारकी गेली, ते चोरच आहेत. संजय राऊत या महाराष्ट्रातल्या अनेक घडामोडींवर देशावर बोलत असताना त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं बोलू नये म्हणून. हे चोराचंच काम आहे. सगळेच चोर आहेत. हे चोरांचंच राज्य आहे. हे चोर मंडळ आहे. मी परत सांगतो, हे चोर मंडळ घालवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि ते चोर मंडळ घालवण्याची सुरुवात या मालेगावातून होणार आहे. विधान भवनाच्या परिसरात आता ब्रेकनंतर तुमचं स्वागत. आणि विधान भवनाबाहेर सध्या विरोधकांचं आंदोलन सुरू आहे. राहुल गांधींच्या समर्थनार्थ काळ्या फिती लावून आज काँग्रेसचे आमदार आलेले आहेत. विधान भवनाच्या पायऱ्यांवरती ते बसलेत, सरकारचा निषेध करतायत आणि सरकार विरोधात विरोधकांची घोषणाबाजी सुरू आहे. हातामध्ये फलक घेतलेत आणि तोंडाला काळी पट्टी बांधून काँग्रेसचे आमदार आज विधान भवनाच्या पायऱ्यांवरती आंदोलनाला बसलेत. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर किंवा त्यांच्यावरती झालेली कारवाई आणि या संदर्भात निषेध नोंदवतायत. महाविकास आघाडीचे सर्व आमदार आहेत. राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ ते आंदोलनाला बसलेत. मूक आंदोलन म्हणावं लागेल, कारण तोंडाला काळी फीत बांधून हे सगळे आमदार बसलेत विरोधी पक्षातले. आणि आता बातमी आहे, मानहानीच्या खटल्यामध्ये 2 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर लोकसभा सचिवालयानं राहुल गांधींची खासदारकी रद्द केली होती आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींच्या पाठीशी असल्याचं सांगत केंद्र सरकारवर तिखट शब्दात टीकाही केली. मात्र त्यानंतर काही काँग्रेस नेत्यांनी राहुल गांधी आणि वीर सावरकर यांची तुलना केली आहे. यावरून सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेस नेत्यांना खडे बोल सुनावण्यात आले. राहुल गांधींना न्यायालयानं माफी मागण्याचा पर्याय दिला होता, मात्र माफी मागायला ते काही सावरकर नाहीत असं वक्तव्य काही काँग्रेस नेत्यांनी केली आहे आणि त्यावर सामनातून हल्लाबोल करण्यात आलाय. काँग्रेस नेत्यांनी असे अकलेचे तारे तोडू नयेत, गांधी भक्तांनी मोदींच्या अंधभक्तांप्रमाणे वागू नये असे खडेबोल सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेस नेत्यांना सुनावण्यात आले. आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरीजी. राहुल गांधी यांच्यावर अनेक एकंदरीत बोलले जात आहेत की ओबीसीचा अपमान केला, त्या प्रकरणामध्ये आंदोलन यात सभागृहातही असा एक वाद आहे. त्यांची डिस्क्वालिफिकेशन झाल्यानंतर राहुल गांधी यांची आज पत्रकार परिषद आहे आणि तुम्ही त्यांचे मित्रपक्ष आहात, कसं बघता याच्याकडे? नाही, मित्रपक्ष म्हणून काल आमच्या पक्षाचे नेते आदरणीय अजितदादा यांनी भूमिका विधानसभेमध्ये स्पष्ट केली. महाविकास आघाडी म्हणून आम्ही राहुलजींच्या सोबत आहोत. राहुलजींच्या बाबतीत अरविंद केजरीवाल सुद्धा सभागृहात बोलले की 12वी पास एखादा व्यक्ती देश चालवतोय किंवा लुटतोय, अशा पद्धतीने त्यांचं स्टेटमेंट आहे. आणि माझं म्हणणं असं आहे की ह्या ज्या पद्धतीनं त्यांचं डिस्क्वालिफाय त्यांना केलंय हे एक असंविधानिक कृत्य तर आपण पाहिलं राहुल गांधींच्या या संपूर्ण प्रकरणावर उद्धव ठाकरेंनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली होती. त्यांनी आपली बाजू मांडली होती. एक प्रकारे त्यांनी राहुल गांधींना पाठिंबा दर्शवला होता. मात्र त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांकडून किंवा काँग्रेसच्या काही नेत्यांकडून सावरकरांबद्दल ज्या प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली त्यावर आज सामनाच्या अग्रलेखामध्ये सुद्धा खरपूस समाचार घेण्यात आलेला आहे. या सगळ्या विषयीचे अपडेट्स आपण दिवसभर न्यूज 18 लोकमतवर पाहत राहणार आहोत. मात्र आता महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये पाहणार आहोत टॉप 18 न्यूज.